टेंभरे संघानं, परंतु मन मात्र निश्चित जिंकलं ते ओमकारनं देखील. आदरणीय रवींद्रजी मोडक साहेबांना मी विनंती करतोय आपल्या शुभास्य मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल रामदास या गोलंदाजाला. प्रथम गोलंदाजी. नेक्स्ट मॅच द होम टीम यंगस्टर न भरलेल्या नवीन संघ दुर्वा 11 सावले मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये आणि त्यांच्या अगेन्स्ट बारणे संघ. चला मॅचला लवकरात लवकर सुरुवात करा. बारणे संघाचा कर्णधाराला विनंती आपला 12वा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवा. चला मॅचला सुरुवात करूयात. गौतम बॉलिंग मार्क वरती आणि स्ट्राइक एंड वरती दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राइक एंड वरती प्रमोद आणि अभि ही सलामीची जोडी. आदरणीय देहू बुवा दलवी या साहेबांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन आसन असतो सातत्यानं दुर्वा 11 क्रिकेट संघ सावले यांच्यावरती त्यांचा खऱ्या अर्थानं नेहमीच हात असतो, नेहमीच खऱ्या अर्थानं त्यांचा पाठिंबा असतो. मी बुवांना विनंती करतोय की आपण साहेब व्यासपीठावरती आसन असतो. पहिलाच बॉल गौतमचा. 23 तारार बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूने सुरुवात केली गौतमनं आणि दुर्वा 11 सावले संघानं स्वतःच्याच मैदानावरती प्रथम बॉलिंग करत असताना टॉस जिंकून दुसरा बॉल घेऊन तयार होतोय गौतम. गौतमचा दुसरा बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक येतोय वेगानं आणि ते मात्र पकडला कॅच मिडॉन मध्ये. अप्रतिम झेल पकडत असताना फलंदाज होतोय बाद. दुसऱ्याच बॉल मध्ये ब्रेक थ्रू मिळवत असताना गौतम एक विकेट जरूर आलाय. अजूनही 2 विकेट जर या षटकामध्ये आले तर आदरणीय देवबुवा दलवी यांच्या माध्यमातून ₹1000 कॅश प्राइज आदरणीय देवबुवा दलवी यांच्या माध्यमातून अजून जर 2 विकेट गौतमच्या षटकामध्ये आले, कोणत्याही गोलंदाजाने एका षटकामध्ये 3 फलंदाजांना बाद केले तर ₹1000 कॅश प्राइज. 2 बॉल मध्ये एकही धाव नाहीये. फलंदाज बाद झालाय नुकतंच. प्रमोद नवीन फलंदाज आलाय युवराज. युवराजचा फटका फुलटॉस होता. 38 सर्कलला क्लिअर करत असताना बॉल इथे मात्र धाव मिळते ती एकेरीनं धाबेचा श्री गणेश. बॉल नंबर 3 मध्ये पहिली धाव मिळते धाव फलकावर. तीन बॉल मध्ये धाव संख्या 1. बॉल नंबर 4 गौतम पुन्हा एकदा तयार. वेगवान बॉल. आणखी एक चांगला बॉल. फलंदाजांना समजत नाहीये खऱ्या अर्थानं गोलंदाजाचे खऱ्या अर्थानं डिलिव्हर केलेले लेंथ लाईन कंट्रोल मध्ये ठेवत असताना गोलंदाज
गौतमच्या माध्यमातून धावसंख्या खर्च झाले 1 बॉल संपले 4. टचिंग डाऊन द विकेट स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न इथे देखील बॅट आणि बॉलचा संपर्क नाही योग्य त्या रीतीने बॉल विकेट वरती कन्वर्ट करत असताना डिलिव्हर्ड करत असताना गौतम स्वतःच्याच मैदानावरती गोलंदाजी करतोय. दुर्वा 11 सावले संघाला या मैदानाचा प्रत्येक कानन कोपरा माहिती आहे या विकेट वरती कशा रीतीची गोलंदाजी हवी आहे कशा रीतीचं क्षेत्ररक्षण हवंय आणि त्यांच्या विरोधात बार्ने संघ आता बॅटिंग करतोय. धीम्या गतीचा बॉल अप्रतिम एफर्ट्स गोलंदाजी मार्क वरती गौतमची एक चांगली सुरुवात. दुर्वा 11 सावले टॉस जिंकून 1 बाद 1 ही धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर टीम बार्ने संघाची दयनीय अवस्था आपण पाहताय. बॉलिंग मार्क वरती बॉलिंग ट्रॅक वरती आलाय साहिल. पहिलाच बॉल साहिल ऑन स्ट्राइकला. युवराज ऑफ साइडचा बॉल खऱ्या अर्थानं लेग साइडच्या दिशेनं कन्वर्ट करत असताना ऑफ स्टिकची लाईन होती. ऑन साइडला फटका धाव मिळते ती फक्त आणि फक्त 1-1च्या मदतीनं धाव संख्या 1 पुढे जाते. 2 या आकड्यावरती थेंबे थेंबे तलेसाचे एकेरीला जास्त प्राधान्य या मॅच मध्ये. मोठ्या फटक्याच्या शोधात आहेत फलंदाज परंतु बॉलिंग अटॅक चांगल्या रीतीने दुर्वा 11 सावले. साहिलचा बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा इथे देखील संपर्क नाहीये. वेगानं बॉल निघून विकेट किपरच्या हातामध्ये. वन्स अगेन डॉट बॉल. धाव संख्या स्थिर राहील 2 आकड्यावरती. फुलटॉस बॉल फ्लिक करत असताना डीप स्क्वेअर लेग मध्ये एकतर कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि इथून रनआउटच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. धावांसाठी संघर्ष करतो बॅटिंग करणारा बार्ने संघ. 1 धाव जरूर येईल परंतु रनआउटच्या स्वरूपात देखील फलंदाज बाद होते. धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या ती 3. फलंदाज बाद झाले 2. साहिलचे षटक फार अप्रतिम. 3 बॉल मध्ये योग्य त्या रीतीने गोलंदाजी आहे. नवीन फलंदाज अरुणसाठी हा बॉल कट केलाय. डायरेक्ट हिट आणि डायरेक्ट हिट ऑलवेज डेंजरस. त्याच पद्धतीनं फलंदाज रनआउटच्या स्वरूपात दुसरा लगातारचा धक्का रनआउटच्या स्वरूपात टीम बार्ने संघाला लागतोय. बॅट्समन इथून होतोय बाद युवराज. जबरदस्त फिल्डिंग. कठीण परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं बॉलिंग न थांबवलं अटॅकिंग अप्रोच ठेवला बॉलिंग मध्ये टीम दुर्वा 11 सावले संघानं स्वतःच्याच मैदानावरती खेळत असताना अद्याप तरी बॉलिंग मार्क वरती असताना दोनही गोलंदाजांना प्रभावित केलंय. हेमंत आलाय नवीन फलंदाज. 4 बॉलचा खेळ संपलाय. टोटल 10 बॉल संपले. धावसंख्या आहेत त्या अवघ्या 3 आकड्यावर. साहिल पुन्हा एकदा सज्ज. विलेज एंड कडून बॉलिंग मार्क वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. हवेमध्ये हा बॉल स्वतः फॉलो थ्रू मध्ये कोणत्याही प्रकारची मिस्टेक नाहीये. कॉलिंग चुकीची होती परंतु युवराजनं खऱ्या अर्थानं साहिलनं सावरलं स्वतःला आणि आणखी एक फलंदाज बाद होतोय. फलंदाज बाद. नक्कीच कॉलिंग असणं गरजेचं आहे. कॅच पकडत असताना या छोट्या छोट्या मिस्टेक महत्वाच्या आहेत. खऱ्या अर्थानं ऍक्सिडेंट देखील आपण पाहिलेत क्रिकेटमध्ये. त्याचप्रमाणे
खेळत असताना कृपया करून आपण थोडं सांभाळून देखील खेळा आणि त्याचप्रमाणे अशा पद्धतीचे कॉलिंग असणं फार गरजेचं आहे क्रिकेटमध्ये. अंतिम बॉल, लास्ट बॉल बाकी आहे. प्रतीक जातोय नवीन फलंदाज. बऱ्याचशा कालावधीतून बारणे संघ क्रिकेटच्या पटलावरती प्रॅक्टिसचा अभाव आणि त्याचप्रमाणे बॅटिंग मार्कवरती थोडासा अडखळताना आपण पाहताय. साहिलचे जबरदस्त षटक. गौतमने एक चांगला स्टार्टअप करून दिला. केवळ एकच धाव आणि त्यानंतर साहिलनं अद्याप तरी धावा दिल्या दोन. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. साहिल ऑन द मार्क. साहिलचा बॉल आहे क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, पॅडवरती बॉल जातोय. लेमन एज घेत गोलंदाजाच्या फॉलो थ्रू मध्ये बॅक टू द बॉलर. निर्धाव चेंडू वन्स अगेन अफलातून बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये. दोन षटकांमध्ये धाव संख्या अवघ्या 3. फलंदाज बाद झाले ते 4. स्क्रीनवरती तुम्ही पाहताय खराब अवस्था आहे बारणे संघाची. 3 धावा आहेत, 4 फलंदाज बाद आहेत, 2 षटक संपले. 4 षटकांचा सामना आहे. किमान 30-35 पर्यंत आता पोहोचणं फार गरजेचं आहे बारणे संघाला देखील. खरं तर केटीसी लाईव्ह इव्हेंट या वाहिनीद्वारे ही स्पर्धा आपण घर बसल्या पाहतो आणि खऱ्या अर्थानं आमचे सिनियर कॉमेंटेटर अर्थातच अजयजी डायरे सरांकडून या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. त्यानंतर प्रदीप प्रसाल यांनी देखील कमेंटमध्ये सांगितलं की मस्त आयोजन. आणि खरं तर गेली 10 वर्ष या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहताय अगदी त्याच दिमागदार पद्धतीनं नेत्रदीपक आयोजन. त्यानंतर हा देखील फलंदाज होतोय, बाद पंचांचा इशारा. लेग पिपोरच्या स्वरूपात फलंदाज ओयुटी. आणि केटीसी लाईव्ह इव्हेंट ही वाहिनी खऱ्या अर्थानं कमी कालावधीत संपूर्ण रायगडभर प्रसारित होणारी वाहिनी आणि त्या वाहिनीसाठी देखील शुभेच्छा. प्रदीप प्रसाल यांच्या वतीनं देखील केटीसी लाईव्ह इव्हेंटसाठी शुभेच्छा. खरं तर जबरदस्त क्लिअरिटी आणि विथ क्लिअरिटी सर्वांचा संगम असणारी एकमेव वाहिनी कर्जत क्रिकेटच्या पटलावरतीच नव्हे तर संपूर्ण रायगडभर ही वाहिनी प्रसारित झाली. आणि अजिंक्य पवार यांनी शून्यातून केलेली सुरुवात आज अगदी कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचले केटीसी इव्हेंट वाहिनी. आणि या स्पर्धेच्या वतीनं एकच अपेक्षा असेल की अगदी अगदी 7 समुद्रापलीकडे वाहिनी जावं, हीच या स्पर्धेच्या वतीनं ॲज अ कॉमेंटेटर शिव मुलबी देखील हीच अपेक्षा व्यक्त करतोय. मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. ओमच्या विरोधात हा प्रतिहल्ला स्लॉट मध्ये त्याला डिपॉझिट केले. बॉल लॉंग गॉनच्या डोक्यावरून मोठा तीर, बॉल चालला सीमा पार षटकार. नऊ धावा धावफलकावरती. मोठ्या धाव्यांची आवश्यकता आहे स्वराज्यातील. खऱ्या अर्थानं एकच वाक्य, लढा नाहीतर मरा, शत्रूशी झुंजून मारा. असंख्य माऊल्यांनी स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि त्यातून उभं राहिलंय स्वराज्य. आता गावासाठी धावा जमवण्यासाठी लढावं लागेल प्रत्येक बॅटरला. मोठा फटका अप्रतिम आहे, हलवारपणे टोलवलाय बॉल. फिल्डिंग चांगली आहे, क्षेत्ररक्षकाचं कौतुक. धावा मिळतील 2, धावा मिळतील 2. जबरदस्त फिल्डिंग. मगाशीच उल्लेख केला, प्रत्येक माऊल्यानं साथ दिली शिवरायांना. खरं तर लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, याच ब्रीद वाक्यानं स्वराज्य उभं राहिलं. शपथ आम्हाला तलपत्या तलवारीच्या पातेची, आस नसे आयुष्याची आणि भीती मृत्यूची, वाघालाही शांत करणारी ही जात माऊल्यांची. आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं, असे अनेकशे माऊले होऊन गेले स्वराज्यात आणि त्यातून उभं राहिलं स्वराज्य. हवेमध्ये बॉल, क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला. इथे मात्र हास्यास्पद वातावरण, सहज सोपा कॅच. इथून मात्र होतंय ड्रॉप. 12 धावा धाव फलकावरती. 4 बॉलचा खेळ संपलाय. तिसरा षटक. 6 धावा आल्या. असं वाटलं का इथून आता हल्ले चढवायला सुरुवात होईल परंतु ही सोडलेली कॅच थोडी मॅच मध्ये काहीतरी निर्माण करून देऊ शकते का त्यावरती देखील लक्ष. आणि इथून मात्र निर्धाव बॉल,
धावसंख्या 12 वरती स्थिर. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातील ओम बॉलिंग मार्क वरती. ओमच्या विरोधात एक षटकार आलाय, त्यानंतर त्याने लगेचच कमबॅक केलं. यंगस्टरनं भरलाय आज दुर्वा 11 क्रिकेट संघ सावले. स्वतःच्या स्पर्धेमध्ये लिव्ह केलाय बॉल. ऑफस्टिकची लाईन खराब टाकत असताना गोलंदाज ओम एक्स्ट्राची धाव. मोफत धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोचते ती 13च्या घरामध्ये. 13 धावा. ओमचा शेवटचा बॉल या षटकातील. वेगवान बॉल. निर्धाव चेंडू येतोय. बॅट आणि बॉलचा मेल झुलत नाहीये खऱ्या अर्थानं टीम बारणे संघाच्या प्रत्येक बॅटरचा. खर तर एक लखनच्या बॅट मधून मोठा फटका आपण पाहिला आणि त्याला देखील थोडा आता शांत ठेवण्यात यश आलंय. 3 षटकांमध्ये धावसंख्या आहे ती 13 या आकड्यावरती. अंतिम एका षटकाचा खेळ बाकी आहे. पाण्याची व्यवस्था करा मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत संधी देतोय डीजेला. होम टीम खऱ्या अर्थानं खेळत्या मैदानाच्या आतमध्ये. त्यांच्यासाठी पारितोषिक जर दुर्वा 11 सावले संघ सेमीफायनल किंवा फायनल मध्ये पोहोचला तर प्रदीप हिरामन मात्रे यांच्या शुभासे एका बोकडाची व्यवस्था केली जाईल. म्हणजे पार्टी तर पक्की असेल जर दुर्वा 11 सावले संघ मेगा फायनल मध्ये पोहोचला किंवा सेमीफायनल मध्ये पोहोचला. चांगली संधी आहे. फार चांगला खेळ चालू आहे. स्वतःच्याच मैदानावरती सर्व यंगस्टर आहेत. खरं तर केतन दुले देखील या टीम मध्ये दिसत नाहीये. भरपूर मोठे स्टार खेळाडू दिसत नसताना देखील काय धाडस आखलंय दुर्वा 11 सावले संघाने देखील. सातत्यानं उल्लेख करावासा वाटेल केतन दुलेचा देखील, कारण संपूर्ण कर्जत टेनिस क्रिकेट मध्ये सावले गावचं नाव रोशन करणारा खेळाडू केतन दुले. स्लॉट मध्ये वाईड यॉर्कर बॉल. धाव मिळणार नाही या बॉल वरती. निर्धाव चेंडू आहे. निर्धावानं धावसंख्या तिथेच थांबेल 13 या आकड्यावरती. कर्जत प्रीमियर लीग सारखी मोठी स्पर्धा देखील असो, या स्पर्धेमध्ये देखील या खेळाडूनं खऱ्या अर्थानं सहभाग नोंदवला. त्यानंतर रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील केतन दुलेची निवड झाली. म्हणजे प्रत्येक गावातून एखादा खेळाडू ज्यावेळी पुढे जातो ना त्यावेळी त्या टीम मध्ये कॉन्फिडन्स देखील त्याच पद्धतीने वाढत असतो. आज यंगस्टरनं खेळतोय. एफर्ट चांगले होते क्षेत्ररक्षकाचे. कट करण्याचा प्रयत्न होता. इथे देखील धाव मिळते ती 1-1च्या मदतीने धावसंख्या 14 आकड्यावरती जाऊन पोहोचते. संथ गतीनं धीम्या गतीनं धावसंख्या पुढे सरकवत असताना एक षटकार आला. अशा पल्लवी झाल्या होत्या की इथून आता मोठ्या फटक्यांची आतिषबाजी सुरू होईल, परंतु आपल्या गोलंदाजीनं पुन्हा थांबवलं. स्वतःच्याच मैदानावरती राजा म्हणून कामगिरी करत असताना इथे मोठा फटका. हवे ते बॉल करण जज करतोय आणि करण कोणत्याही प्रकारची चुकी करत नाहीये. लॉंग ऑन मध्ये आणखी एक यंगस्टरनं पकडला. आणखी एक अप्रतिम कॅच. फलंदाज होतोय मैदानाच्या बाहेर बाद. समीर जातोय नवीन फलंदाज. तीन बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 14 आकड्यावरती स्थिर. लो स्कोरिंग मॅच आपण पाहिल्यात. प्रथम काय बॉलिंग अफलातून राहिली आहे दुर्वा 11 सावले संघाचं. कौतुक करावं तितकंच कमी आहे. करणनं देखील एक अप्रतिम झेल पकडला. यंगस्टर आहेत नुकतंच क्रिकेटच्या पटलावरती हे खेळाडू सज्ज होण्यासाठी तयारीत झालेत आणि तो खेळ व्याख्यान योग्य खेळ खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये अफलातून
खेळ चालू आहे दुर्वा 11 सावले संघाचा. कुर्लेंच्या स्पॉटवरती फटका चांगला आहे गॅपमध्ये. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. साहिल बॉल उचलतोय फेकतोय एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आहे डेंजर एंडकडे रन आउटच्या स्वरूपात आणखी एक फलंदाज ओयुठी बाद होते फलंदाज. साहिलची देखील जबरदस्त फिल्डिंग. बारणे संघाला बॅकफूट वरती नेऊन ठेवलंय स्वतःच्याच मैदानावरती. याच मैदानावरती रांगल्यात आलेत याच मैदानावरती खऱ्या अर्थानं जोखीम घेत आलेत आणि ऑन मॅच मध्ये तेच कार्य करत असताना खरं तर प्रॅक्टिस मॅच आणि ऑन गोईंग मॅच दॅट्स डिफरंट. खूप मोठा फरक असतो आणि त्या फरकाला देखील झुगारून फार चांगला खेळ राहिला आहे दुर्वा 11 सावले संघाचा आहे मॅच मध्ये. बॅलन्स टार्गेट सेट करणं गरजेचं होतं बारणे संघाला देखील. स्लॉट मध्ये बॉल वेगानं बॅटचा फ्लो ओपन झाला होता. बॅटची कडा आणि फलंदाज आणखी एक बाद आल्या पावली माघारी परतत असताना आता एका बॉलचा खेळ बाकी आहे. प्रत्येक बॅटरला बॅटिंग मिळाली बारणे संघाच्या डगआउट मधून आणि धावा मात्र आपण पाहताय 15 आकड्यावरती. अभि बॅटिंग मार्क वरती. कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम. 2 धाबांची पॅनल्टी देखील मिळेल बारणे संघाला आणि त्यामध्ये अगोदरच धावसंख्या आहे ती 15 या धावसंख्येवरती. त्यानंतर त्यातून देखील 2 धावा मायनस होतील. अंतिम बॉल बाकी आहे शेवटच्या षटकातील स्लॉकचे षटक. गौतमने एक चांगली सुरुवात केली. साहिलनं त्यावरती देखील अतिशय चांगली सुरुवात केली आणि त्यानंतर ओमनं एक चांगलं षटक फेकलं आणि सनीनं देखील अप्रतिम गोलंदाजी केली आहे. चारही गोलंदाजाचं कौतुक. बीट झालाय बॉल वेगवान होता. एक तर कंप्लीट केली आहे दुसरीचा प्रयत्न आहे आणि दुसरीच्या प्रयत्नात इथून फलंदाज होते बाद. एकच धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 16 या आकड्यावरती. 16 धावा धावफलकावरती आहेत बारणे संघ. आपण आयोजकांशी संपर्क साधा. चारही गोलंदाजाचं कौतुक करूयात. फार अप्रतिम गोलंदाजी आजच्या दिवसातील लोएस्ट स्कोर राहिलाय बारणे संघाचा. धावसंख्या 16 या आकड्यावरती. आता 17 धावसंख्येचं टार्गेट. निराशाजनक फलंदाजी राहिली आणि बॉडी लँग्वेज देखील दाखवत असताना बारणे संघ. खेळ संपलेला नसतो क्रिकेटमध्ये. कधी काय घडेल काय बिघडेल आपण सांगू शकत नाहीये. परंतु तुमच्या विजयाची आस मनामध्ये जोपर्यंत असते ना तुमच्या संघर्षाची सिद्धता करण्याची स्पष्टता तुमच्या मनामध्ये असते ना तोपर्यंत तुम्ही क्रिकेटमध्ये लढू शकता. ज्यावेळी तुम्ही ओळखाल ना त्याच वेळी क्रिकेटमध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. चुकांमधून अनुभव येतो आणि अनुभवातूनच यश मिळतं. नेक्स्ट मॅच हेदवली आणि त्यांच्या अगेन्स्ट कामतपाडा दोन्ही टीमच्या कॅप्टन. फर्स्ट अँड लास्ट कॉल. खरं तर नियम स्ट्रिक्स आहेत आयोजकांचे त्यामुळे आपण लक्ष द्या. टॉस साठी या दोन्ही टीमच्या कॅप्टन. दुसऱ्या सत्राला सुरुवात होण्या अगोदर आपण टॉस साठी या अन्यथा सामना 3 षटकांचा अन्यथा पेनल्टी दिली जाईल दोन्ही संघांना. पहिलाच बॉल.
वाईट बॉलचे सांगता पंच सांगत असताना 15चं टार्गेट आहे, छोटंसं टार्गेट. वाईट बॉलनं सुरुवात केली युवराजनं. ऑन स्ट्राईक बॅट्समन गौतम, नॉन स्ट्राईक एंड वरती करण. कुलनेच्या स्पॉट वरती हा बॉल रिटायर सर्कल मध्ये. रन मिळते ती 1, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2च्या घरामध्ये. धावसंख्या 15 पर्यंत पोहोचायचंय, धावसंख्या अद्याप पोहोचले 2. बॉल संपलाय 1. करण ऑन स्ट्राईक, यंगस्टर बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल, बॅटची काढ आहे. विकेट किपरची हलकीशी मिस्टेक. तोपर्यंत मिळते सिंगल. सिंगल मध्ये काम सहजरित्या सोपं होऊ शकतं, ते दुर्वा 11 सावले संघासाठी देखील. माफक असं आव्हान आहे, 15 धावांपर्यंत पोहोचायचंय. सिंगल आता अद्याप तरी सिंगलला जास्त प्राधान्य दिलंय गौतम आणि करणने. 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3. 12ची आवश्यकता आहे, किमान 2 मोठे फटके, परंतु सिंगल डबलनं देखील काम होऊ शकतं. स्लॉट मध्ये बॉल, हेलिकॉप्टर लुक दिलाय. स्ट्रेट ऑन द ड्राईव्हचा फटका आहे, गोलीच्या बेगाने निघून गेलाय बॉल, जमिनीला गरंगले देतोय. हा स्ट्रेट ऑन द ड्राईव्हचा चौकार. 7 धावा धावफलकावरती. आकाश बोडके आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. 7 धावा धावफलकावरती. अकू टप्प्याचा बॉल इथे हवेमध्ये आहे, परंतु P1चं षटक 38चं सर्कल क्लिअर करत असताना काऊ कॉर्नर झोन मध्ये चांगली फिल्डिंग, धावा मिळतात त्या बॉल वरती. फक्त आणि फक्त 1 धावसंख्या 8च्या घरामध्ये. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये कामतपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट हेदवली. चला टॉस करून घेऊयात. आदरणीय देहूबुवा दलवी यांच्या शुभासे टॉस केला जाईल या दोन संघादरम्यान. बी ऑन द टॉस अँड सिलेक्ट द फील्ड. बी ऑन द टॉस अँड सिलेक्ट द फील्ड. प्रथम बॅटिंग करावी लागेल ती कामतपाडा टीमला. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. अठरा बॉल मध्ये 7चं इक्वेशन आहे. क्षेत्ररक्षण विखुरले गेलंय. P1चं षटक संपलंय. ओव्हर नंबर 2 मध्ये गौरव. 7ची आवश्यकता. फुल टॉस बॉल, नो बॉलचा कॉल पंचांचा. नो +1. टोटल 2 धावा ऍड होत्या धाव फलकावरती. ऑन फ्रीड बॉल फेकावा लागेल. 10 धावा आहेत. 5 धावसंख्येची इथून आवश्यकता. ऑन फ्रीड बॉल करणसाठी. क्लीन बॉलच्या स्वरूपात फलंदाज बाद, परंतु इथे मात्र फ्रीडचा फायदा. त्यामुळे फलंदाज मात्र आता मैदानाच्या आतमध्ये सुखरूपरित्या पॉपिंग क्रीज मध्ये दिसेल. फ्रीडचा फायदा मिळाला आहे करणला. एक अनोख्या स्टाईलनं फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. इथून मात्र रन मिळते ती 1 धावसंख्या आहे ती 11. या धावसंख्येवरती 4 धावसंख्येची गरज आहे. नेक्स्ट मॅच दोनही संघांनी तयारीत राहायचंय. तिसरा सामना समोर येईल. निर्धाव चेंडू येतोय. अजूनही प्रतीक्षा करावी लागेल विजयाची. धाव कोणत्या बॅटरच्या बॅट मधून येईल, परंतु कमबॅक करू शकतो का बारणे संघ देखील. क्रिकेट अनिश्चितताने भरलाय. क्रिकेट
काही घडवू शकतो, काही बिघडवू शकतो. प्रयत्न करावे लागतील. फुल टॉस बॉल गौतमसाठी. हवेत आहे बॉल. प्रमोद येतोय परंतु त्याची बॉडी संतुलनता बिघडली आहे. सीमारेषेला अगदी स्पर्श केला आहे आणि इथून मात्र येतोय विजयाचा षटकार.